नमस्कार. दुपारी 2च्या बातमीपत्रात मी वर्षा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सुरुवातीची बातमी पुण्यातून आहे. छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळेस पायलटकडून मोठी चूक झाली आहे. गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत या पायलटनं हेलिकॉप्टर उतरवलेलं आहे. मैदानात पार्किंगसाठी असलेल्या जागेवर हेलिकॉप्टर उतरवलंय. हेलिपॅडवरती न उतरवता हेलिकॉप्टरचं पार्किंगमध्ये लँडिंग करण्यात आलेलं आहे. पुण्यातील खानवडी परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे. याच हेलिकॉप्टरमध्ये छगन भुजबळ यावेळेस प्रवास करत असल्याची माहिती मिळतेय. छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळेस पायलटकडून चूक झालेली आहे. सुदैवाने इथं कोणतीही घटना घडली नाहीये. अनर्थ टळलाय. मात्र गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत हेलिकॉप्टर उतरल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघतोय. मैदानात पार्किंगसाठी असलेल्या जागेवरती हेलिकॉप्टर उतरलंय. हेलिपॅडवर न उतरता हे हेलिकॉप्टर थेट पार्किंग मध्ये लँड करण्यात आलेला आहे. पुण्यातील खानवडी या परिसरातला हा सगळा प्रकार आहे. हेच ते हेलिकॉप्टर आहे जे आपण टीव्ही स्क्रीनवरती बघतोय. दरम्यान कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी पुढील प्रवास पुन्हा एकदा हेलिकॉप्टरनंच केल्याची देखील माहिती मिळतेय. छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर जे आहे ते सकाळी गाड्यांच्या पार्किंग मध्ये उतरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं हेलिकॉप्टर आपण पाहतोय की हेलिपॅड वरती आणण्यात आला आणि सध्या छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर जे आहे आपल्याला यातून टेक ऑफ घेताना पाहायला मिळतंय. पुण्यातल्या पुरंदर मधल्या खानवडीमध्ये शाळेच्या उद्घाटनासाठी आज छगन भुजबळ जे आहे ते कार्यक्रमाला आलेले होते. मात्र सकाळी पायलटकडून चूक घडली आणि त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे थेट आपल्याला गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलेलं पाहायला मिळालं. पायलटकडून मोठी चूक जी आहे ती झाली. त्यामुळे खरं तर सुदैवानं हा अपघात जो आहे तो टळला असंच म्हणावं लागेल. मात्र छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा हेलिपॅडवरती आणण्यात आलं आणि तिथून आपण पाहतोय की छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर जे आहे ते सध्या पुण्याच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय. छगन भुजबळ हे सकाळी ज्यावेळेस कार्यक्रमासाठी आलेले होते त्यावेळेस गाड्यांसाठी पार्किंग जे आहे ते बनवण्यात आलेलं होतं. कारण मोठ्या प्रमाणावरती गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्या गाड्यांच्या पार्किंगसाठी लाईन ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या होत्या. मात्र पायलटला ही खरं तर चूक लक्षात आली नाही. थेट गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर जे आहे ते उतरलेलं पाहायला मिळालं. मात्र पायलटची झालेली चूक लक्षात येता परत हेलिकॉप्टर जे आहे आपण पाहतोय की या हेलिपॅडवरती आणण्यात आलं. जी मंत्र्यांसाठी 2 हेलिपॅड जे आहेत त्या ठिकाणी बनवण्यात आलेली होती. या हेलिपॅडवरती हे हेलिकॉप्टर आणण्यात आलं आणि इथूनच आपण पाहतोय की छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरनं पुन्हा टेक ऑफ जे आहे ते घेतलेलं पाहायला मिळतं आणि छगन भुजबळ खानवडीतून पुण्याच्या दिशेनं रवाना झालेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन कृष्ण सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, खानवडी, पुरंदर. या प्रकारावरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली. आज भुजबळांचा सुदैवानं अपघात टळला असं रोहित पवार म्हणतात. शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाहीये. भुजबळ यांचा हेलिकॉप्टर पार्किंग मध्ये उतरवणं ही बाब अतिशय गंभीर असल्याचं रोहित पवार म्हणतात. रोहित पवार यांचं ट्विट आपण बघूया. त्यांनी काय म्हटलंय. छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी अचानक एका पार्किंग मध्ये उतरवण्याची बाब समोर आलेली आहे. ती गंभीर आहे. त्यामुळेच मी सातत्यानं सांगतोय की महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी आहे. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवानं अपघात टळला, पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाहीये. विमान हेलिकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढे काळजी घेईल ही अपेक्षा आहे असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.